नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला। या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली। राज्यातील सुमारे 150 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून त्यातील काहींशी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला। नेपाळमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांच्या समूहाशी संवाद साधत त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला। राज्यातील मुरबाड तालुक्यातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकले असून त्यांच्याशी देखील एकनाथ शिंदे यांनी मोबाईलवरून संवाद साधला आणि त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे सांगितले। हाँ रामभाऊ, हाँ तर ते हो तर तुम्ही तिकडे आता काय आहे, एकमेकाला सगळ्यांना हे करा, धीर द्या, घाबरू नका कोणी पण। हा आणि इथून आता आपण संपर्कात आहोत, कसं तुम्हाला सुरक्षितपणे इकडे आणायचं त्याबद्दल काम चालू आहे आपलं। हा हा तो नाही बिलकुल आता घाई करू नका तुम्ही, शांत। त्यांच्या आता आपली जी लोक आहेत ना, इंडियन एम्बेसीची लोक आहेत, उत्तर प्रदेशचे कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डरचे जे अमिताभ यस आहेत ते म्हणून अधिकारी डीजी आहेत, ते ॲडिशनल डीजी, त्यांच्याशी माझी चर्चा आहे। त्यांच्या सल्ल्यानुसार आपण करू, घाई करू, गडबड करू नका। हा आणि तिथे आपली तिथे स्थानिक लोक पण तुम्हाला आता भेटतील येऊन, स्थानिक लोक। हा आता आपण करतोय ते व्यवस्था, तुम्ही आता शांतपणे, म्हणजे तुम्ही ऍडवाइस शिवाय, त्यांच्या सल्ल्याशिवाय आपण करूया नको, सल्ला त्यांचा घेऊ, कसं आपल्याला सुरक्षितपणे सेफ्टी काय आहे ते बघू। हा